पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा. हे गाणं अगदी सगळ्यांना माहीत झालेलं आहे आणि खूप फेमस झालेलं आहे हे गाणं. तर आता तुम्हाला कळत असेल की मी कशाबद्दल सांगत आहे. तर समस्त महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पैठणीबाबत. आपल्या प्रत्येकीच्या वॉर्डरोबमध्ये एकतरी पैठणी नक्कीच असते. लग्न सराई असो वा एखादं फॅमिली फंक्शन असो, पैठणीला पर्याय नाही. कारण पैठणीची सर इतर कोणत्याही साडीला प्रकाराला नाही, हे तुम्ही नक्कीच मान्य कराल. त्यामुळे प्रत्येकीकडे एकतरी पैठणी असतेच. आजकाल बऱ्याचशा नववधू लग्नवधी किंवा अगदी रिसेप्शनलाही पारंपरिक किंवा डिझायनर पैठणीला पसंती देत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रातील भरजरी पारंपरिक वस्त्र असलेल्या पैठणीची गणती ही शाही साड्यांच्या प्रकारात होते. कारण साड्यांची महाराणी असलेल्या पैठणी वस्त्राला अनेक राजघराण्यांनी आणि भारतातील हुकुमशहांनी आपली पसंती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं महावस्त्र म्हणून पैठणी ओळखली जाते. याच कारणामुळे प्रत्येक मराठी स्त्रीच्या साड्यांच्या खजिन्यात पैठणी साडी असतेच असते. पूर्णतः हातमार्गावर विणलेल्या पैठणीवर प्राचीन शैलीचं नक्षीकाम केलं जातं. असं म्हणतात की त्या काही पैठणी फक्त मोरपंखी रंगात मिळत असत, जिच्या पदरावर सोन्याच्या धाग्याचं विणकाम केलं जात असे. एवढंच नाही तर प्रत्येक पैठणीसाठी विणायला तब्बल 18 ते 24 महिने एवढा काळ लागत असे. या साडीची कीर्ती त्या काळातही दूरवर पोचली होती. राजघराण्यातील प्रत्येक लग्न समारंभात सर्व महिला याच साड्यांना पसंती देत असत. आता खरी पैठणी कशी ओळखायची? तर खऱ्या रेशीम धाग्यापासून आणि जरीपासून बनवलेली पैठणी ही दोन्ही बाजूनी अगदी हुबेहूब दिसते. त्यामुळे जर तुम्हाला दुसऱ्या बाजूला धागे निघालेले दिसलेस ती पैठणी खरी नाही हे तुम्हाला लगेच कळेल. पैठणीवरच्या पारंपरिक नक्षीकामात मोर, कमळ, फुलं आणि बुट्टी याचा समावेश होतो. पैठणीमध्ये फक्त लाल, पिवळा, निळा, जांभळा, गुलाबी, हिरवा आणि मजंटा हेच कलर आढळतात. धाग्यावर मेहनतीने विणलेली पैठणी ही एखाद्या मौल्यवान दागिन्यासारखी असल्याने त्याची किंमतही तशीच आहे. धाग्यावर विणलेली खरी पैठणी ही तब्बल 7,000 पासून ते अगदी 2.5 लाख एवढी किमतीपर्यंत उपलब्ध आहे. प्युअर सिल्कचे धागे आणि सोने किंवा चांदीच्या जरी कामामुळे या साडीची किंमत आपोआपच जास्त होते. आजकालच्या ब्रायडल पैठणीवर मोती आणि हिरेचे कामही केले जाते. तर साध्या मशीन्स मेड पैठण्या आणि सेमी पैठण्यांच्या किमती 2,000 पासून सुरू होतात. पैठणीचे 5 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे प्युअर सिल्क पैठणी. दुसरा आहे डिझायनर पैठणी. तिसरा आहे मुनिया बॉर्डर पैठणी. चौथा आहे ब्रॉकेट पैठणी आणि 5वा आहे कांजीवरम पैठणी. पहिला प्रकार आहे तो प्युअर सिल्क पैठणी. तर ते प्युअर सिल्क पैठणीमध्ये त्याचे काठ असतात ते अगदी पूर्ण जरीचे असतात. पूर्ण त्याच्यावरती कोणतंही नक्षीकाम नसतं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे डिझायनर पैठणी. तर डिझायनर पैठणीमध्ये खूप जास्त असं पदरावरती ज्या बॉर्डर आहे त्या बॉर्डरवरती मोराच्या डिझाईन्स वगैरे काढल्या जातात आणि त्यासुद्धा वेगवेगळ्या कलरमध्ये काढलेल्या असतात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे मुनिया बॉर्डर. मुनिया म्हणजे पोपट आणि यामध्ये पोपटाचे विणकाम बॉर्डरवरती केले जाते. पोपटी कलरमध्ये काठावरती पोपट विणतात. नंतर ब्रॉकेट साडीमध्ये त्या पूर्ण साडीमध्ये फुले, वेली, मोर, पोपट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृतींनी भरलेले नक्षीकाम केलं जातं. त्यामुळे या साडीला ब्रॉकेट पैठणी असे म्हणतात. कांजीवरम सिल्क साड्या शुद्ध तुतीच्या रेशमापासून हाताने विणल्या जातात. कांजीवरम साड्या हेवी सिल्कपासून बनवल्या जातात आणि चमकदार रंगाने सजवल्या जातात. प्रत्येक साडीत रेशीम विणकाराने हाताने विणलेले असते. त्यामुळे कोणतीही दोन एकसारखी नसतात. दर्जेदार फॅब्रिक, क्लिष्ट भरतकाम आणि हाताने विणलेल्या नमुन्यामुळे कांजीवरम साड्या खूप मागणी आणि प्रतिकृती बनवतात. कांजीवरम साडी बनवताना तुतीचे रेशम तांदळाच्या पाण्यात बुडवले जाते आणि जरीला चांदीच्या धाग्याने गुंफले जाते आणि नंतर 22 कॅरेट सोन्यात बुडवले जाते. हे इतर साडींपेक्षा लक्षणीय जड आहेत. कांजीवरम साड्या मजबूत, टिकाऊ फॅब्रिकपासून बनवल्या जातात. वस्त्र तयार करण्यासाठी रेशमाचे धागे चांदीच्या तारेने फिरवले जातात.